20 नोव्हेंबर 2024 ला आपण रावणाचं दहन केलं, याचे जाणीव एक राम भक्त म्हणून मला चांगले आहे आणि म्हणून या ठिकाणी दुर्गा मातेने सांगण्यासाठी आलेले आहे, अरे पोरा घाबरू नकोस, मी दुर्गा माता या फसलेल्या महिलांच्या माध्यमातून या फसलेल्या सर्व आहे तुझी दुर्गा माता आहे, याच तुला आशीर्वाद देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मैदानामध्ये आलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मैदानामध्ये आलेला आहे। बंधू भगिनी मातांनो, मला इतिहास चांगला माहिती आहे, ज्यावेळेस शिवाजी महाराज त्यावेळेस अख्ख्या पाकिस्तानात डोके दिले, त्यावेळेस अख्ख्या मोगलांनी अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना कुठल्या तरी किल्ल्यावरती थांबवून ठेवावं, कुठेतरी स्वराज्यापासून थांबवावं, याच एका भक्तीने याच एका शक्तीने छत्रपती शिवाजी महाराज तुळजापुराच्या दर्शनाला गेले आणि आईला सांगितलं स्वराज्य व्हावं ही तुमची इच्छा आहे आणि त्याच आईच्या चरणावरती नतमस्तक होऊन स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या चरणावरती नतमस्तक होऊन स्वराज्यासाठी आशीर्वाद मागितला आणि त्याच तुळजा भवानीने त्या स्वराज्यासाठी तलवार रूपी छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला। तोच चलचित्र, तेच सत्यकथा, तोच इतिहास आपल्या हिरानंदानीमध्ये तुमच्या साक्षीने दाखवायचं काम तुमचा सेवक दिलीप मामा करतोय। नमस्कार, मैं पूजा पांडे, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। कुर्ला में युवा सेना नेता प्रयाग दिलीप लांडे का जन्मदिन हर्षोल्लास के साथ मनाया गया। मुंबई कुर्ला पश्चिम के काजूपाड़ा स्थित छत्रपति शिवाजी महाराज मैदान में युवा सेना नेता प्रयाग दिलीप लांडे का जन्मदिन बड़े धूमधाम से मनाया गया। इस मौके पर बाल विकास मित्र मंडल, शिव धनुष्य मित्र मंडल, युवा सेना चांदीवली विधानसभा की तरफ से भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में समर्थक और स्थानीय नागरिक मौजूद रहे। बता दें कि चांदीवली के दमदार आमदार कहे जाने वाले दिलीप मामा लांडे के सुपुत्र प्रणव और प्रयाग दिलीप लांडे का जन्मदिन संयुक्त रूप से मनाया गया। कार्यक्रम के दौरान केक काटा गया, खूब पटाखे फोड़े गए। उपस्थित जनसमूह ने दोनों को शुभकामनाएं दी। बता दें कि प्रयाग दिलीप लांडे जो युवा सेना महाराष्ट्र राज्य के कार्यकारिणी सदस्य हैं, राजनीति और समाज सेवा में अपनी सक्रिय भूमिका के लिए जाने जाते हैं। युवाओं में उनकी अच्छी खासी लोकप्रियता है और वे लगातार अपने सामाजिक कार्यों और बेधड़क अंदाज के चलते चर्चा में रहते हैं। इस अवसर पर शिवसेना गठबंधन के नेताओं सहित विभिन्न राजनीतिक दलों के नेता, समाज सेवक और बड़ी संख्या में स्थानीय लोग उपस्थित रहे, जिनमें युवाओं की संख्या अधिक देखने को मिली। इस अवसर पर आमदार दिलीप लांडे ने सभी स्थानीय जनता और समर्थकों का आभार व्यक्त किया और कहा कि उनके दोनों बेटों को जो आशीर्वाद जनता ने दिया है उसके लिए वे आभारी हैं। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार ब्रिजेश सिंह की रिपोर्ट में। काफी धूमधाम से मनाया जा रहा है, तो हम आपको दिखाने का प्रयास करेंगे हमारे चैनल के माध्यम से। देखिए किस तरह यहाँ पर बर्थडे सेलिब्रेट किया जा रहा है, हमारे कैमरा में दिखाने का प्रयास करेंगे। यहाँ पर देखिए किस तरह काफी तादाद में यहाँ पर लोगों आपल्या हिंदू धर्माची प्रधान परंपरा आहे, ज्यांचा विश्वास ज्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती आहे त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं असतं। म्हणून मी दिलीप लांडे माझ्या संपूर्ण कुटुंबासह तुमच्या आणि
या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या समोर आलेला आहे. किती भाग्यवान आहे. इथं पोहोचल्यानंतर वरुण राजाने सांगितलं की या भूमीवरती तुझ्या दोन्ही मुलांना आशीर्वाद देण्यासाठी, दोन्ही तुझ्या पुत्रांना आशीर्वाद देण्यासाठी वरुण राजा सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आला होता. ते आपण साक्षात पाहिलेला आहे. आणि ज्यावेळेला मी तुमच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आलो त्यावेळेला वरुण राजाने सांगितलं, अरे पोरा, आता तू ह्यांच्या पायावरती डोकं ठेव, थोडा वेळ मी वरती थांबतो आणि वरून आशीर्वाद द्यायचं काम करतो. म्हणून या ठिकाणी पाहिलं असेल आपण, पाऊस किती होता तो थांबला. या श्रद्धा आणि भक्ती होता. त्याच दृष्टिकोनातून आपण एका श्रद्धेने, एका भक्तीने माझ्या कुटुंबावर, माझ्या दोन्ही मुलांना आशीर्वाद देण्यासाठी पावसाची पर्वा केली नाहीये, आपल्या कुटुंबाची पर्वा केली नाहीये. 7:30 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी बसलेला आहात याची मला जाणीव आहे. म्हणून या ठिकाणी फक्त तुमचे आशीर्वाद घेऊन तुमचा आभार व्यक्त करतो. आतापर्यंत मी सांगितलं की गेल्या वर्षी 2024ला या छत्रपती शिवाजी मैदानामध्ये तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी प्रयागने तुमच्या पायावरती डोकं ठेवून सांगितलं होतं. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या आणि चांदवडीतील लोकांचा आशीर्वाद एका जिद्दीने, एका ताकदीने, सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण उचला आणि धनुष्यबाणाच्या माध्यमातून तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबाच्या डोक्यावरती ठेवा. आपण एका जिद्दीने, एका ताकदीने सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण उचलून धनुष्यबाणाच्या माध्यमातून अनेक कावळे ओढण्यात होते, अनेक रावण त्या ठिकाणी उभे होते, परंतु त्यांना माहिती नव्हतं की ही दुर्गा मा आहे. याच वर्षामध्ये, याच महिन्यामध्ये उत्तर भारतीय लोकांच्या माध्यमातून रामलीला चालते. रामलीला गणेश मैदानामध्ये व्हायची. त्या रामलीलाच्या माध्यमातून 9व्या दिवशी रावणाचं दहन केलं जातं. त्याच ताकदीवरती, त्याच भक्तीने, त्याच शक्तीने आपण सर्वांनी सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण उचलून याच दुर्गा मातेचं त्रिशूळ घेऊन 2024ला 20 नोव्हेंबर 2024ला आपण रावणाचं दहन केलं. याची जाणीव एक रामभक्त म्हणून मला चांगली आहे. आणि म्हणून ते या ठिकाणी दुर्गा मातेने सांगण्यासाठी आलेले आहे, अरे पोरा, घाबरू नकोस. मी दुर्गा माता या फसलेल्या महिलांच्या माध्यमातून, या फसलेल्या सर्व आहे तुझी दुर्गा माता आहे. याच तुला आशीर्वाद देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मैदानामध्ये आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मैदानामध्ये आलेला आहे. बंधू भगिनी, मातांनो, मला इतिहास चांगला माहिती आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराज त्यावेळेस अख्ख्या पाकिस्तानात डोके देते. त्यावेळेस अख्ख्या मोगलांनी, अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना कुठल्या तरी किल्ल्यावरती थांबवून ठेवावं, कुठल्या तरी स्वराज्यापासून थांबवावं. याच एका भक्तीने, याच एका शक्तीने छत्रपती शिवाजी महाराज तुळजापुराच्या दर्शनाला गेले आणि आईला सांगितलं, स्वराज्य व्हावं ही तुमची इच्छा आहे. आणि त्याच आईच्या चरणावरती नतमस्तक होऊन स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या चरणावरती नतमस्तक होऊन स्वराज्यासाठी आशीर्वाद मागितला. आणि त्याच तुळजा भवानीने त्या स्वराज्यासाठी तलवार रूपी छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला. तोच चलचित्र, तेच सत्य
आज या ठिकाणी माझ्या दोन्ही मुलांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या पावसाची पर्वा न करता बसून ते आता 10 वाजेपर्यंत आपण एका श्रद्धेने एका प्रेमाने माझ्या दोन्ही मुलांना असलेल्या सर्व बंधू मातांनो तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या पायावरती डोकं ठेवून पहिले आपला सर्वांचं स्वागत करतो. आभार. आज या ठिकाणी दोन्ही मुलांचा वाढदिवस आज तुमच्या आशीर्वाद तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेणं तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होणं परम कर्तव्य आहे. म्हणून हे कर्तव्य पार पाडत असताना प्रयागला या ठिकाणी तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या पायावरती डोकं ठेवून आशीर्वाद घेण्याची या ठिकाणी प्रयागला सूचना करतो. तशा पद्धतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आणि तुमच्या परिवाराचा आशीर्वाद घेईल. या ठिकाणी सर्वप्रथम प्रत्येक वाढदिवसाला आपले शुभ आशीर्वाद देण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाला असणारं प्रेम सहकार्य आणि गेल्या 25 वर्षापासून या विभागामध्ये मामांची असणारी आपुलकी याचं दर्शन घडवण्यासाठी ज्या संख्येमध्ये प्रत्येक वाढदिवसाला आपण या ठिकाणी येत असता त्याचबरोबर आपण त्याची कोणतीही पर्वा न करता असणारं प्रेम ते लक्षात ठेवून या मोठ्या संख्येमध्ये प्रत्येक वर्षी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असतात. त्याबद्दल संपूर्ण कुटुंबाच्या
चांदिवलीचा विकास, लोकांना मान सन्मान आणि या चांदिवलीला मुंबईमध्ये एक नंबर बनवल्याशिवाय लांडे परिवार या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीये. अशाच प्रकारे प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली आशीर्वाद घेण्याची संधी या ठिकाणी मिळत राहू. आज उद्यापासून सुरू होणारा नवरात्र उत्सव, या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व लोकांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आई दुर्गा माता आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देवो आणि आम्हा कुटुंबाच्या हातून, लांडे कुटुंबाच्या हातून या काजूपाडा सुंदरबाग सह संपूर्ण चांदिवली मतदारसंघाचा विकास, या विभागातील लोकांना मान सन्मान देण्याचं काम हे असंच आमच्या लोकांच्या हातून घडत राहू एवढीच आई भवानी चरणी आणि आपल्या चरणी राहून प्रार्थना करतो. आणि खरं तर हा राजकीय कार्यक्रम नाही आहे, परंतु जाता जाता आपल्या सर्वांना हात जोडून आपल्या पायावर डोकं ठेवून विनंती करतो की काही दिवसांमध्येच महानगरपालिकेच्या निवडणुका देखील येणार आहेत. हा राजकीय कोणता कार्यक्रम नसला तरी मी आपल्या चरणावर राहून, आपल्या चरणावर डोकं ठेवून आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की या चांदिवली मतदारसंघाच्या विकासासाठी, या लोकांना मान सन्मान देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने जो विकास 20 वर्षात झाला नाही आणि जो या 5 वर्षांमध्ये झाला त्या विकासाला पाहून हा विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी, हाच लोकांना मान सन्मान देण्याचा रथ पुढे नेण्यासाठी आणि आपल्या दिलीप मामांचे हात अजून बळकट करण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पवईपासून नारायणनगरपर्यंत प्रत्येक प्रभागामध्ये जिथे जिथे धनुष्यबाणाचा उमेदवार शिंदे साहेब देतील त्या उमेदवाराला आपण दिलीप मामा समजूनच प्रचंड मतांनी निवडून पाठवण्याची विनंती मी आपल्या सर्वांना करतो. हे नगरसेवक मतदारसंघामध्ये जेवढ्या ताकदीने जातील तेवढ्याच ताकदीने आपल्या चांदिवलीमध्ये मंत्रिपद देखील येईल अशी मी या ठिकाणी सर्वांना हात जोडून विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चांदिवलीच्या विकासासाठी, या चांदिवलीचा विकास चांदीसारखा करण्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद, चांदीसारखा चमकण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य कायम माझ्या डोक्यावरती, पाठीवरती राहो एवढीच या ठिकाणी आपल्या चरणावरती नतमस्तक विनंती करतो, प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचा आभार करतो. आज तुमच्या साक्षीने दुर्गा माँ या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. या दुर्गा मातेच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो. हे आई, तू असा आशीर्वाद दे की या मुंबई महानगरपालिकेवरती सनातन धर्माचा भगवा ध्वज फडकेल आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आज बळकट होतील. या मुंबईतील लोकांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळेल एवढाच आशीर्वाद दे, एवढाच आशीर्वाद दे. जगदंबे धन्यवाद.